नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, यंदा गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र एकत्र आलेलं आहे. तर यंदा चैत्र नवरात्र हे 9 दिवसांऐवजी 8 दिवसांचेच असणार आहे आणि म्हणूनच यंदाची चैत्र नवरात्र खूप विशेष आहे आणि ह्याला खूप महत्त्व आहे एवढं मात्र नक्की. तर यंदा देवी आई कोणत्या वाहनावरून आगमन तिचे होणार आहे, काय विशेष गोष्टी आहेत, शुभमुहूर्त काय आहे, घटस्थापनेचा किंवा कलश पूजनेचा शुभमुहूर्त काय आहे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये ही माहिती सगळी बघणार आहोत. तर बघा, आपल्याकडे एकंदरीतच 4 नवरात्र असते. ते शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र यांना विशेष असं महत्त्व आहे आणि 2 नवरात्र जी असतात ती आपली गुप्त नवरात्र असतात. बघा, यावर्षी ही नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र हे 8 दिवसांचेच असणार आहे, कारण द्वितीया आणि तृतीया हे एकाच दिवशी आल्यामुळे हे बदल होणार आहे. बघा, चैत्र नवरात्रीला 30 मार्च रविवारी म्हणजे चैत्र नवरात्री 30 मार्च रविवारी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी आपले हिंदू नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवासुद्धा आहे आणि चैत्र नवरात्राची समाप्ती ही 6 एप्रिल रविवारीच होणार आहे. म्हणजे सुरुवातसुद्धा रविवारीच होणार आहे आणि समाप्तीसुद्धा रविवारीच होणार आहे. त्यामुळे ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चैत्र नवरात्री ही शुक्ल प्रतिपदा तिथीपासून सुरुवात होते आणि ह्या वर्षी ही तिथी 29 मार्च दुपारी 4:27 सुरू होणार आहे आणि 30 मार्च 2025 रोजी 12:49 संपणार आहे. आता आपण कायम उदय तिथी अनुसारच दिवस धरत असतो, त्यामुळे 30 मार्च रोजी गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्राला सुद्धा सुरू होणार आहे आणि हाच पहिला दिवस धरला जाणार आहे. बघा, बरीच लोक चैत्र नवरात्रीच्या दिवशी सुद्धा घटस्थापनाही करत असतात आणि त्याचा मुहूर्त आहे 30 मार्च सकाळी 6:13 ते 10:22 आणि अभिजित मुहूर्त आहे दुपारी 12:02 ते दुपारी 12:50 बघा, यंदा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येणार आहे असे सांगितले जाते. यामुळे हे खूप शुभ शकुन आहे किंवा शुभ प्रतीक आणि एक शुभ संकेतसुद्धा आहे असं मानलं गेलेलं आहे. आणि असं म्हणतात की जेव्हा देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते, हे रूप भक्तांसाठी खूप चांगलं रूप आहे आणि सगळ्या इच्छा पूर्ण करणारं हे असं रूप आहे आणि प्लस ह्या वर्षी धनप्राप्तीसुद्धा खूप होणार आहे आणि धनधान्यांची कमतरता कधीच भासणार नाही. तर यंदा चैत्र नवरात्री रविवारी सुरू होऊन रविवारीच समाप्तीसुद्धा होणार आहे. त्यामुळे आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा कृपा या वेळेला लाभणार आहे. आता अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी असणार आहे, म्हणजेच महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींची पूजा आराधना करायला आपल्याला मिळणार आहे. महागौरीच्या पूजेसाठी अष्टमी तिथी असते आणि धात्रीच्या पूजेसाठी ही नवमी तिथी असते. त्याचबरोबर 6 एप्रिलला रामनवमी देखील आहे, म्हणजेच प्रभू श्रीरामांचा जन्म उत्सव आणि नवरात्रीची समाप्ती आणि त्यात रविवार सुद्धा असणार आहे. हा योग अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जात आहे आणि ह्या दोघांच्या पूजेमुळे आणि सेवेमुळे एकदम जबरदस्त फळ किंवा छप्पर फाडके फळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे या नवरात्रीच्या दिवसात आपल्याला जेवढी होईल तेवढी या 8 दिवसात आपण देवी आईची उपासना, सेवा, आराधना करून पुण्याची पोटली ही आपण अपडेट करून ठेवायची आहे किंवा भरून ठेवायची आहे, कारण ही आपल्याला या कलियुगात कायमच लागत असते आणि तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला या 8 दिवसात मिळवायचा आहे. त्यामुळे आपली इच्छापूर्ती ही नक्की होईल. तर यंदाची नवरात्री 9 दिवस नसून 8 दिवस आल्या कारणाने आपल्याला 8 दिवसातच आपल्या सगळ्या सेवा या करायच्या आहेत.
बघा, यंदा चैत्र नवरात्र 30 तारखेला सुरू होत आहे. गुढीपाडवासुद्धा त्याच दिवशी आहे. द्वितीया, तृतीया सोमवारी एकाच दिवशी आली आणि त्याच दिवशी स्वामींचा प्रकट दिन पण आहे. समाप्ती रविवारी आलेली आहे चैत्र नवरात्राची आणि त्याच दिवशी रामनवमीसुद्धा आहे. त्यामुळे अत्यंत लोड आहे एक आठवडा आपल्यावरती, पण सेवा पण आपल्याला तेवढ्याच करायच्या आहेत. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येईल. पण ही यंदाची चैत्र नवरात्र कशी असणार आहे, वाहन काय असणार आहे, घटस्थापनेचा मुहूर्त कोणता आहे, ही सगळी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.